आज भारतीय शेअर बाजारामध्ये अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीन विरुद्ध पुन्हा एकदा टॅरिफ वाढवण्याची धमकी दिल्यानं मोठी घसरण दिसून आली. अमेरिका चीनमधील व्यापार युद्धाचा तणाव पुन्हा वाढल्यानं गुंतवणूकदारांच्या रिस्क ॲपेटाईटवर नकारात्मक परिणाम झाला. दिवसाच्या अखेरीस सेन्सेक्स 174 अंकांनी घसरून 82,327 वर स्थिरावला, तर निफ्टी 58 अंकांनी खाली येत 25,227 वर बंद झाला. मेटल, टेलिकॉम, आयटी आणि एफएमसीजी यासारख्या प्रमुख क्षेत्रांमध्ये अर्धा ते 1% पर्यंत मोठी घसरण झाली. टाटा मोटर्स, इन्फोसिस, विप्रो, नेस्ले, एचयूएल हे प्रमुख लुजर्स होते, तर भारतीय एअरटेल, बजाज ऑटो, अदानी पोर्ट्स, श्रीराम फायनान्स आणि बजाज फायनान्स यांनी चांगला आधार दिला. सुरुवातीच्या मोठ्या घसरणीनंतर बाजारात निफ्टी 25,150 आणि सेन्सेक्सने 82,000 या पातळीवर महत्वाचा आधार घेत बाउन्स बॅक दाखवला. बाजाराची सध्याची दिशा व्होलेटाईल आणि अनिश्चित आहे, त्यामुळे डे ट्रेडर्सनी लेवल्स पाहूनच व्यापार करणं अधिक सुरक्षित ठरेल. जागतिक घडामोडींवर मार्केटची पुढील दिशा अवलंबून असेल. भेटूया पुढील भागात. पाहत राहा प्रहार न्यूज लाईन. धन्यवाद.